Good morning, everyone. Today we are learning Information Technology in Business Management 1. आजचा आपला तिसरा लेक्चर आहे. कालच्या 2 लेक्चरमध्ये आपण पाहिलं व्हॉट इज इन्फॉर्मेशन, व्हॉट इज डाटा, देन व्हॉट इज द 5 कंपोनंट्स ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टम, व्हॉट इज इन्फॉर्मेशन सिस्टम आणि आता आपण पाहणार आहोत बिझनेस अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. बिझनेस अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे पाहण्याआधी एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे. बिझनेस अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कोणताही बिझनेस विदाउट टेक्नॉलॉजी चालू शकत नाही. तुमचं म्हणणं असेल की माझं स्टेटमेंट कदाचित चुकीचं आहे. हा, पण जरी चालला एखादा बिझनेस विदाउट टेक्नॉलॉजी तरी तो आज मार्केटमध्ये दुसऱ्या बिझनेस सोबत कॉम्पिटिशन करू शकत नाही. कारण आज जर एखाद्या बिझनेसला एखाद्या बिझनेसची कॉम्पिटिशन करायचं असेल तर त्याला टेक्नॉलॉजी थ्रूच जावं लागतं. आणि टेक्नॉलॉजीने आज एवढी काही प्रगती केली आहे की प्रत्येक गोष्टीत आपल्याला टेक्नॉलॉजीचा यूज करावा लागतो. आता आपण बघूयात आपल्या टेक्स्टबुक मध्ये एक्झॅक्ट बिझनेस अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं रिलेशन कसं आहे ते दिलेलं आहे. Current global and competitive business environment constantly ask for innovations. Existing knowledge base is getting obsolete, continuously thriving for advancement in process improvement. काय म्हटलंय बघा, करंट ग्लोबल अँड कॉम्पिटेटिव्ह बिझनेस, सध्याचा वर्ल्ड वाईड म्हणजे जागतिक बिझनेस व कॉम्पिटिशन, मार्केटमधलं कॉम्पिटिशन कॉन्स्टंटली आस्क फॉर, काय विचारते त्यांना कसली गरज आहे बिझनेसमध्ये किंवा वर्ल्ड वाईड, तर नवीन नवीन इनोव्हेशन्सची. एक्झिस्टिंग नॉलेज, देन गेट एक्झिस्टिंग नॉलेज कशासाठी, तर समोर एक नवीन इनोव्हेशन करण्यासाठी किंवा कॉम्पिटिशनसाठी आज प्रत्येकाला, प्रत्येक बिझनेसला नवीन नवीन इनोव्हेशन्स तसेच नवीन नवीन एक्झिस्टिंग नॉलेजची गरज आहे. हे ज्याच्याकडे आहे, नवीन इनोव्हेशन ज्याच्याकडे आहेत किंवा एक्झिस्टिंग नॉलेज ज्याच्याकडे आहे, तोच आज मार्केटमध्ये जाऊन एखाद्या कॉम्पिटिटर सोबत कॉम्पिटिशन करू शकतो. देन प्लस ह्या कॉम्पिटिशनने त्याला फायदा होणार आहे की त्याच्या कंपनीचा ग्रोथ वाढणार आहे, त्याची कंपनी इम्प्रूव्हमेंट करणार आहे. पण ती कशाच्या जोरावरती? टेक्नॉलॉजीच्या. सो जर बिझनेसला इम्प्रूव्ह करायचा असेल, बिझनेसचा ग्रोथ करायचा असेल, तर बिझनेस मध्ये टेक्नॉलॉजीचा यूज करणं तितकंच महत्वाचं आहे. Every company is striving to remain ahead of the curve due to this shift in the way business is getting conducted has thrown out new reality of ever shortening product and service life cycle. More and more companies are coming out with customized product and finding ways to differentiate from competitors. आज नवीन नवीन कंपनी मार्केटमध्ये येत असताना त्या ह्या गोष्टीचा विचार करतात की माझं प्रोडक्ट हे बाकीच्यांपेक्षा वेगळं कसं असेल, माझ्या प्रोडक्टची डिझाईन बाकीच्यांपेक्षा वेगळं कसं असेल, माझ्या प्रोडक्ट विषयी मी लोकांना बाकीच्यांपेक्षा वेगळं आहे कसं पटवून दे. यासाठीच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इनोव्हेशन्सची गरज आहे. आणि जो कोणी अशा पद्धतीचे इनोव्हेशन्स घेऊन मार्केटमध्ये उतरेल, अशा पद्धतीचे बदल्स घेऊन मार्केटमध्ये उतरेल, त्याच्या बिझनेसचाच मार्केटमध्ये ग्रोथ होणार आहे किंवा त्याच बिझनेसला मार्केटमध्ये डिमांड येणार आहे. कारण आज आपलं जो पब्लिक आहे, मार्केटमधला कस्टमर्स आहे, त्याला नवीन गोष्टींची अपेक्षा आहे. पूर्वीसारखं ट्रेडिशनल गोष्टी आता लोक नाही वापरत आहेत. प्रत्येकाला मॉडर्न गोष्टींची सवय झालेली आहे. जसं आता तुम्ही म्हणाल की आमच्या घरी लँडलाईन आहे, मला मोबाईलची गरज नाही, तर तसं होत नाही. प्रत्येकाला मोबाईलची गरज, एक सवय लागून गेली. कारण टेक्नॉलॉजी ज्या पद्धतीने बदलते त्या पद्धतीने माणसं बदलतात, त्या पद्धतीने बिझनेस बदलतात. सो जर तो बदल तुम्ही तुमच्यात घडवून आणला नाही तर तुम्ही मार्केटमध्ये कॉम्पिटिशन करू शकत नाही. तुम्ही टेक्नॉलॉजी जर तुम्ही आत्मसात केली नाही किंवा तुमच्यामध्ये तुम्ही टेक्नॉलॉजीचा यूज जर केला नाही तर तुम्ही मार्केटमध्ये कुठेतरी मागे पडताय. आणि जर तुम्ही मागे पडलात तर तुमच्या सोबत कॉम्पिटिशन करणारा टेक्नॉलॉजीचा यूज करून खूप पुढे निघून गेलेला असतो. सो ग्लोबलायझेशन
A recent survey conducted has highlighted that change in business environment can be summarized with following. आता हे टेक्नॉलॉजीमुळे बिझनेस एन्व्हायरमेंट मध्ये कसे कसे चेंज झालेत ते आपण बघूयात. फर्स्ट वन, ग्लोबलायझेशन अँड ओपनिंग अप of markets has not only increased competition but also has allowed companies to operate in markets previously considered forbidden. काय म्हटलंय, ग्लोबलायझेशन अँड ओपनिंग ऑफ मार्केट हॅज नॉट ओनली इन्क्रीज कॉम्पिटिशन. आता जागतिकीकरण मीन्स वर्ल्ड वाईड जगामध्ये बिझनेस जर करायचा आहे, ओपनिंग न्यू मार्केट्स आणि नवीन मार्केटमध्ये तुम्ही जर ओपन होत असाल तर तिथे फक्त तुम्हाला कॉम्पिटिटर्स वाढणार नाहीयेत. म्हणजे तुम्ही जर एखाद्या नवीन मार्केटमध्ये एंट्री करताय किंवा वर्ल्ड वाईड मार्केटमध्ये तुम्ही एंट्री करताय, तर अशा वेळेस तुमच्यासमोर फक्त टार्गेट तुमचे कॉम्पिटिटर्स असणार नाहीत, तर काय, बट ऑल्सो हॅज अलाउड कंपनीज टू ऑपरेट इन मार्केट प्रिव्हियसली कन्सिडर फॉरबिडन. तुमचा प्रिव्हियस याच्या आधी ज्या पद्धतीने तुम्ही मार्केटमध्ये हँडल करत होता तुम्हाला तुमचा बिझनेस, त्याच्या बरोबर 2 किंवा 3 पटीने जास्त तुम्हाला मेहनत इथे घ्यावी लागणार आहे. सो तुम्ही ज्यावेळेस तुमच्या मार्केटची स्ट्रेंथ बदलताय, छोट्या मार्केटमधून मोठ्या मार्केटमध्ये येताय, त्यावेळेस तुमचे कॉम्पिटिटर सुद्धा त्या लेवलचे असतात. तर त्या कॉम्पिटिटरशी कॉम्पिट केल्याने तुम्ही पुढे जाणार नाहीयेत. तर त्यासाठी तुमच्याकडे तुमच्या प्रिव्हियस स्ट्रॅटेजी सोडून नवीन स्ट्रॅटेजी असल्या पाहिजेत. आणि ह्या स्ट्रॅटेजी येतात कुठून, तर त्या स्ट्रॅटेजी येतात टेक्नॉलॉजी मधून. कारण टेक्नॉलॉजी यूज कराल तेव्हाच तुम्ही मॉडर्न व्हाल आणि त्याच वेळेस तुम्ही मार्केटमध्ये काहीतरी नवीन घेऊन किंवा काहीतरी नवीन इनोव्हेशन्स करून मार्केटमध्ये एंट्री करा. देन inclusion of information technology as integral part of business environment has ensured that companies are able to process, store and retrieve the huge amount of data at ever growing cost. आता याच्यामध्ये काय आहे की तुम्ही ज्यावेळेस एखादा बिझनेस करताय त्यावेळेस वर्ल्ड वाईड तुम्ही बिझनेस करताय, तर त्यावेळेस बिझनेस करत असताना तुम्हाला खूप साऱ्या डाटाची गरज असते. मग तो डाटा कोणता, तर तुमच्या प्रोडक्ट प्रमाणे बाकीचे प्रोडक्ट बनवणारे कॉम्पिटिटर्स तुमच्या मार्केटमध्ये किती आहेत, कोणत्या प्रोडक्टला किती डिमांड आहे, त्याच्यानंतर त्यांच्या तुलनेत तुमचा प्रोडक्ट कुठे आहे, तुमच्या प्रोडक्ट विषयी किती लोक तुमच्या प्रोडक्ट विषयी पॉझिटिव्ह आहेत, किती लोक तुमच्या प्रोडक्ट विषयी निगेटिव्ह आहेत, असा ह्यूज डाटा तुमच्याकडे स्टोअर असला पाहिजे. आणि त्या डाटाचा तुम्हाला यूज होणार आहे मार्केटमध्ये नवीन इनोव्हेशन्स करणं किंवा मार्केटमध्ये तुमच्या कंपनीचा ग्रोथ करण्यासाठी. मग हा डाटा तुमच्याकडे येईल कुठून, ज्या वेळेला तुमच्याकडे टेक्नॉलॉजी असेल त्याच वेळेस तुम्हाला हा एवढा मोठा डाटा ऍट अ टाइम कलेक्ट करता येईल किंवा तो फिल्टर करता येईल. देन ग्लोबलायझेशन हॅज एनकरेज फ्री मुवमेंट ऑफ कॅपिटल, गुड्स अँड सर्व्हिसेस अक्रॉस कंट्रीज. आता याच्यामध्ये ग्लोबलायझेशन हा एनकरेज फ्री मुवमेंट ऑफ कॅपिटल, गुड्स अँड सर्व्हिसेस अक्रॉस कंट्रीज. म्हणजे ग्लोबलायझेशन मुळे काय होतं की या टेक्नॉलॉजीमध्ये वर्ल्डमध्ये तुम्ही कोणत्याही ठिकाणी तुमचं कॅपिटल उभं करू शकताय, कोणत्याही ठिकाणी तुमचं प्रोडक्ट सेल करू शकताय किंवा कोणत्याही ठिकाणाहून तुम्ही प्रोडक्ट परचेस करू शकताय, जगातल्या कोणत्याही ठिकाणी तुम्ही सर्व्हिस देऊ शकताय किंवा कोणत्याही ठिकाणाहून तुम्ही सर्व्हिस घेऊ शकताय. सो अशा या पद्धतीच्या ह्या ज्या इम्पोर्ट एक्सपोर्टच्या गोष्टी आहेत त्या कशामुळे विकसित झाल्या, तर टेक्नॉलॉजीमुळे. तुम्ही वर्ल्ड वाईड कशामुळे जाऊ शकलात, तर टेक्नॉलॉजीमुळे. सो त्याच्यामुळे ज्या पद्धतीने इथे म्हटलंय की बिझनेस अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या गोष्टींचं रिलेशन असं, कारण टेक्नॉलॉजी जर असेल तर बिझनेस मध्ये ग्रोथ करणं इझी होतं. देन नेक्स्ट बघूयात कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बिझनेस एन्व्हायरमेंट. बिझनेस एन्व्हायरमेंट, आता हे जे सगळं पाहिलं आपण यालाच म्हणतो आपण बिझनेस एन्व्हायरमेंट, की टेक्नॉलॉजी मध्ये जो पार्ट येतो हा बिझनेसचा, सो हा बिझनेस एन्व्हायरमेंटचा कॅरेक्टरिस्टिक्स तरी नेमकं काय आहेत ते पाहूयात. टू अंडरस्टँड बिझनेस एन्व्हायरमेंट अँड ड्रायव्हर्स ऑफ चेंज, इट इज द फर्स्ट इम्पॉर्टंट स्टडी इन कॅरेक्टरिस्टिक्स. दे आर ॲज फॉलोज. बघूयात आता वन बाय वन आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहूयात. फर्स्ट वन आहे, business environment are complex in nature as well as dynamic because they are dependent upon factors like political, economical, legal, technology, social, etc. for sustenance. याच्यामध्ये आता काय म्हटलंय, बिझनेस एन्व्हायरमेंट आर कॉम्प्लेक्स इन नेचर ऍज वेल एज डायनामिक. असं का म्हटलं गेलंय, कारण तुम्हाला माहिती आहे आता एक लॉकडाऊनचाच इश्यू घ्या, हा सोशल इश्यू आहे.
पण ह्या सोशल इश्यूमुळे कित्येक साऱ्या बिझनेसवरती त्याचा इम्पॅक्ट पडला. लॉकडाऊन केल्यामुळे बरेचसे बिझनेस बंद पडले. बिझनेस बंद पडले, बरेचसे एम्प्लॉईज अनएम्प्लॉईड झाले. त्यानंतर बऱ्याचशा लोकांचा इन्कम थांबला. बिझनेसेसचा इन्कम थांबला. याचा इनडायरेक्टली इफेक्ट इकॉनॉमीवरती पडला. सो एखाद्या सोशल इश्यूमुळे बिझनेसमध्ये खूप सारा बदल घडून येतो. त्याच्यामुळे याला पहिला जो याच्यातला कॅरेक्टरिस्टिक आहे तो काय आहे? बिझनेस एन्व्हायर्नमेंट आर कॉम्प्लेक्स इन नेचर ॲज वेल ॲज डायनॅमिक बिकॉज दे आर डिपेंडंट अपॉन फॅक्टर्स लाइक कारण तो कोणकोणत्या फॅक्टर्सवर डिपेंड असतो? पॉलिटिकल फॅक्टर्स, इकॉनॉमिकल फॅक्टर्स, लीगल फॅक्टर्स, टेक्नॉलॉजिकल, सोशल. आता याच्यामध्ये एक-एक बघूयात. पॉलिटिकल. पॉलिटिकल मीन्स व्हॉट? आता बऱ्याच साऱ्या एक एक्झाम्पल घेऊन चालूयात, की बऱ्याचशा कंपनीजमध्ये एम्प्लॉईचं एक असोसिएशन असतं. सपोज त्या एम्प्लॉईजला काही प्रॉब्लेम असेल, तर अशा वेळेस बऱ्याच साऱ्या पॉलिटिकल पार्टीज तिथे इन्व्हॉल्व होतात. आणि मग एखादा पॉलिटिकल पार्टी इन्व्हॉल्व झाली आणि त्यांनी म्हटलं, की काम बंद. तर सगळ्या एम्प्लॉईच्या असोसिएशनचं काम बंद झालं. तर त्यावेळेस काय होतं, की तुमच्या पूर्णपणे बिझनेस स्टॉप होतो, कारण एम्प्लॉईज काम करत नाहीत. मग हा पॉलिटिकल इम्पॅक्ट कुठे पडला? तुमच्या बिझनेसवरती पडला. सो त्याच्यामुळे इथे काय म्हटलंय, की business environment in complex in nature in nature because it's dependent upon factors like political. Second one, economic. जर तुमच्या बिझनेसमध्ये जर ह्याच्या मार्केटमध्ये आर्थिक मंदी आली, जर तुमच्या मार्केटमध्ये पैसाच नसेल, जसं की मध्ये नोटबंदी झाली. नोटबंदीमुळे काय झालं, की तुम्हाला प्रॉडक्ट पाहिजेत पण तुम्ही विकत घेऊ शकत नाही कारण तुमच्याकडे तेवढ्या नवीन नोट्स अवेलेबल नाहीयेत. सो अशा वेळेस काय होतं, की तुमचा बिझनेस कुठेतरी बॅकफूट वरती येतो. बिझनेस बॅकफूट वरती आला, की बिझनेसला लॉस सहन करावे लागतात. सो ह्या झाल्या तुमच्या इकॉनॉमिकल फॅक्टर. थर्ड वन येतं तुमचं लीगल. एखादा तुम्ही बिझनेस करताय आणि त्याच्यामध्ये कुठेतरी रूल्स रेग्युलेशन मध्ये प्रॉब्लेम्स आले आणि त्यामुळे जर लीगली तुमच्याकडे काही गोष्टी लीगली नसतील, तर अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागतं? बिझनेस स्टॉप करावा लागतो किंवा त्या बिझनेसवरती कुठेतरी बंदी येते. बिझनेसवरती बंदी आली की पुन्हा तुम्ही बॅकफूटवरती येता. सो हा झाला 3 लीगल इम्पॅक्ट. देन टेक्नॉलॉजिकल. तुमच्या मशिनरी चालू आहेत, अचानकपणे काहीतरी शॉर्ट सर्किट झाला, मशिनरी जळाल्या किंवा मशिनरी बंद पडल्या, झाला टेक्नॉलॉजी बंद पडली. तुमची टेक्नॉलॉजी बंद पडली, तुमचं प्रोडक्शन थांबलं, इम्पॅक्ट पडला. सो ही टेक्नॉलॉजी. देन सोशल. आता मी जसं सांगितलं, की कोविड आला त्याच्यामुळे लॉकडाऊन लागला. लॉकडाऊनमुळे तुम्हाला कंपनी बंद करायची वेळ आली. सोशल इम्पॅक्ट. सो यामध्ये म्हटल्याप्रमाणे पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, लीगल, टेक्नॉलॉजिकल, सोशल ह्या काही फॅक्टर्स आहेत, की ज्याच्यावरती तुमचे बिझनेस एन्व्हायर्नमेंट डिपेंड असतं. म्हणून बिझनेस एन्व्हायर्नमेंटला म्हटलं जातं फ्लेक्सिबल अँड डायनॅमिक इन नेचर. Then, business environment affects companies in different industries in its own unique way. For example, importers may favor lower exchange rate while exporter may favor higher exchange rate. आता काही वेळेस काय होतं, की बिझनेस एन्व्हायरमेंट वरती तुमच्या बिझनेसचे स्वतःचे काही रूल्स रेग्युलेशन सुद्धा इम्पॅक्ट करतात. जसं मी जर एखादा इम्पोर्टर आहे, मला जर एखादी गोष्ट विकत घ्यायची आहे, तर माझी अपेक्षा काय असणार, की मला कमीत कमी रेटमध्ये ती वस्तू मिळावी. पण तेच जर मी एक्सपोर्टर आहे, मला ती गोष्ट विकायची आहे, तर माझी थिंकिंग काय असणार, की मला ती जास्तीत जास्त किमतीत विकायची आहे. दोन्ही ठिकाणी मी माझा फायदा बघणार आहे. म्हणजे जर मी एखादा होलसेलर आहे, तर मी सप्लायर कडून घेताना याच गोष्टीचा विचार करेन, की मला ती कमीत कमी किमतीत मिळावी आणि क्लायंटला विकताना मी याच्या गोष्टी मी त्याला जास्तीत जास्त किमतीत कसा विकेन. सो तुमच्या थिंकिंग वर नुसार तुमच्या थिंकिंगचा सुद्धा या बिझनेस एन्व्हायर्नमेंट वरती इफेक्ट पडत असतो. Then, which with change in the business environment, some fundamental effects are short term in nature, while some are felt over a period of time. बिझनेस एन्व्हायरमेंट चालवत असताना काही फॅक्टर्स असे आहेत की जे तुमच्या बिझनेसवरती लॉंग टर्म इफेक्ट करतात, तर काही फॅक्टर्स आहेत की ते तुमच्या बिझनेसवरती शॉर्ट टर्म साठी इफेक्ट करतात. जसं की आता तुम्ही एखादा बिझनेस करताय, आता लॉकडाऊन आलं, लॉकडाऊन आहे तोपर्यंत तुमच्या बिझनेसला लॉस सहन करावा लागला कोविडमुळे.
थोड्या दिवसांनी हे लॉकडाऊन असंच राहणार आहे का? अजून 1-2 वर्षात लॉकडाऊन संपेल, तुमचा बिझनेस आहे त्या पद्धतीने स्टेबल होऊ शकतो. म्हणजे हा काय झाला, तुमचा शॉर्ट टर्म इम्पॅक्ट झालेला, शॉर्ट टर्म इफेक्ट झाला. पण तेच तुमच्या एखाद्या प्रॉडक्ट पॅकिंगसाठी तुम्हाला प्लास्टिकची गरज लागत होती. त्यामुळे तुम्ही तो प्रॉडक्ट ₹10 ला विकत होतात. बरोबर आहे? कारण प्लास्टिक स्वस्तात मिळायचं. आता गव्हर्नमेंटने प्लास्टिक बंद केलं. प्लास्टिक बंद केलं, आता तुम्हाला काय करावं लागतं, त्याच्याऐवजी कागद यूज करावा लागतोय किंवा आणखी काहीतरी दुसरं मटेरियल यूज करावं लागतंय. आता त्या मटेरियलची कॉस्ट जास्त आहे. तुमचा प्रॉडक्ट जो ₹10 ला विकायचा तो आता तुम्हाला ₹20 ला विकायला लागतोय. आता भविष्यात तो पुन्हा तुम्ही ₹10 ला विकू शकणार आहात का? नाही. कारण प्लास्टिक आता कायमचं बंद झालं. ते पुन्हा चालू होईल याची गॅरंटी नाहीये. म्हणजे जर तुमच्या प्रॉडक्टवरती त्याचा कायमस्वरूपी इम्पॅक्ट पडणार असेल, तर अशा ह्याला काय म्हणणार तुम्ही? लाँग टर्म इफेक्ट, की त्याचा इफेक्ट तुमचा लवकर जाणारा नाहीये. देन बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग म्हणजे काय? ते बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग सांगण्यापूर्वी तुम्हाला BPO म्हणजे काय माहितीये का? बऱ्याचशा कंपनीज अशा असतात, की त्यांना आपल्या रिक्रुटमेंट करण्यासाठी किंवा फायनान्स बघण्यासाठी किंवा त्यांचे व्हाउचर काढण्यासाठी त्यांना तेवढा वेळ नसतो आपल्या कंपनीमध्ये किंवा त्यांना त्यांचा वेळ वाचवायचा असतो. मग अशा वेळेस काय करतात, ते कुठल्यातरी थर्ड पार्टीला त्यांचं कॉन्ट्रॅक्ट देतात. थर्ड पार्टीला कॉन्ट्रॅक्ट दिल्यावरती काय करतात, ते थर्ड पार्टी त्यांच्या बाकीचे सगळे कामंही रिक्रुटमेंट करून देणं. जसं की आता बँकिंग, ओके. बँकिंगमध्ये तुम्हाला जॉब पाहिजे असेल बँकेमध्ये, तर आता काय होतं, तर बँकेमध्ये तुम्हाला डायरेक्टली जॉब आता नॅशनलाइज बँका ज्या आहेत, 19 नॅशनलाइज बँक्स, त्याच्यात तुम्हाला डायरेक्टली जॉब मिळत नाही. मग तुम्हाला तिथे जॉब मिळवायचा असेल तर काय करावं लागतं? तर त्यासाठी तुम्हाला IBPSची एक्झाम द्यावी लागते. मग ही IBPS संस्था म्हणजे काय आहे? तर गव्हर्नमेंटने किंवा या 19 नॅशनलाइज बँकनी IBPS म्हणून जी BPO आहे किंवा एक संस्था आहे, त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, की आम्हाला लागणारा जो एम्प्लॉयी आहे किंवा आम्हाला लागणारा जो स्टाफ आहे, ते तो आम्हाला तुम्ही प्रोव्हाईड करायचा. मग तुम्ही त्याची एक्झाम घ्या, इंटरव्ह्यू घ्या, काही करा आणि तुम्ही त्याच्यात सिलेक्शन करून आम्हाला द्या. मग IBPS काय करते, तर थर्ड पार्टी म्हणून काम करते. थर्ड पार्टी म्हणून ते एक्झाम्स घेते. ते तुमच्या एक्झाम झाल्यानंतर तुमचे इंटरव्ह्यू कंडक्ट करते आणि त्यातून शॉर्ट लिस्टेड जे कोण कॅन्डिडेट असतील त्यांना ते बँक्सना प्रोव्हाईड करते. सो अशा पद्धतीची कामं आज खूप मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये चालू आहेत. की थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट. या थर्ड पार्टीमध्ये रिक्रुटमेंट ज्या आहेत, बऱ्याचशा कंपनीज आता स्वतःहून रिक्रुटमेंट करत नाहीत. त्या थर्ड पार्टीलाच रिक्रुटमेंट करायला देत आहेत. प्लस बऱ्याचशा US कंपनी किंवा फॉरेन कंपनीज आहेत. मी मध्यंतरी एका कंपनीमध्ये लक्ष्मी इंडस्ट्रीज अंधेरी मध्यंतरी इंटरव्ह्यूसाठी गेलेलो. त्यावेळेस मला कळालं, की एक यूएसची कंपनी आहे, फार्मसी कंपनी आहे. त्यांचे व्हाउचर्स काढायचे असतात. त्यांचे पूर्ण जगामध्ये सगळीकडे त्यांचं बिझनेस चालतो. आता त्यांचे व्हाउचर्स दिवसाला हजारो, लाखो व्हाउचर्स असतात. हे व्हाउचर्स ते तिथे बसून काढू शकत नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी एका थर्ड पार्टीला त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. त्या लक्ष्मी इंडस्ट्रीजला ती एक कंपनी आहे, जी की फक्त व्हाउचर्स बनवते त्या यूएसच्या कंपनीचे. आणि ते व्हाउचर्स बनवण्यासाठी त्यांच्याकडे 100 ते 200 कॅन्डिडेट्स अपॉइंट केलेले आहेत, की जे डे नाईट काम करतात. म्हणजे विचार करा किती मोठं त्यांचं काम असेल. आणि हे काम जर त्यांना पॉसिबल होत नाही म्हणून त्यांनी ते तिसऱ्या माणसाकडे किंवा हँडओव्हर केलेलं आहे किंवा त्यांच्याकडे त्याची कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. सो अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी असतात त्या टेक्नॉलॉजी थ्रू थर्ड पार्टीकडे दिल्या जातात. अशा गोष्टींना म्हटलं जातं आउटसोर्सिंग. बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग म्हणजे क्लायंट आणि कस्टमरच्या मध्ये एक थर्ड पार्टी म्हणून अपॉइंट केलेली असते ती, की त्या दोघांमध्ये लिंक बसवून द्यायचं काम करत असते. देन emerging trends. The recent explosion of information technology has been few wait, but significant emerging trends. For example, mobile platform for doing business, cloud computing technology to handle large व्हॉल्यूम ऑफ डाटा. आता काय होतं, इमर्जिंग ट्रेंड ट्रेंड कशामुळे बनला? आता लोकांना पूर्वी तुम्ही खिशामध्ये पूर्वीचे तुमचे कोण पॅरेंट्स वगैरे असेल त्यांना विचारा, खिशामध्ये एखादी डायरी घेऊन फिरायचे. जर तुमचा मोबाईल नंबर मला पाहिजे तर पहिला त्या डायरीमध्ये लिहून घ्यायचे. आज गरज पडते का त्याची? नाही. आज तुमच्याकडे मोबाईल आहे, सवय झालेली आहे तुम्हाला. सपोज तुमच्याकडे मोबाईल नसेल आणि एखाद्याचा नंबर तुम्ही त्याला काय सांगताय,
की मला टेक्स्ट कर, मला व्हॉट्सअप कर. हे कशामुळे झालं? तर टेक्नॉलॉजीचा तुम्ही यूज केला, त्याच्यामुळे टेक्नॉलॉजीला एक ट्रेंड मिळालाय. आता प्रत्येक गोष्ट आपल्या टेक्नॉलॉजीशिवाय आपली कोणतीही गोष्ट हलत नाहीये. आज तुमचे लेक्चर्स, ठीक आहे, हाच जर ट्रेडिशनल एज्युकेशन असतं पूर्वीचं आणि आता लॉकडाऊन सारखा प्रकार आला असता, तर तुमचा खूप मोठा लॉस झाला असता. बरोबर आहे. पण आता तो लॉस होतोय का? नाहीये. टेक्नॉलॉजी असल्यामुळे आज मी तुम्हाला इथे बसून तुमचे ऑनलाईन लेक्चर्स अरेंज करतोय. हे कशामुळे झालंय? तर टेक्नॉलॉजी, आणि या पद्धतीच्या टेक्नॉलॉजीचा यूज झाल्यामुळेच टेक्नॉलॉजीला मार्केटमध्ये ट्रेंड आलाय. देन द रोल ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टम. नाऊ what we have explored the different components of information, we need to turn our attention to the role that information system is organized. So far we have looked at what the components of an information systems are, but what do these components actually for do an organization? From our definition above, we see that these components collect, store, organize and distribute data throughout the organization. In fact, आता याच्यामध्ये काय तर रोल ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टम, इन्फॉर्मेशन सिस्टमचा रोल काय आहे? याच्या आधी आपण इन्फॉर्मेशन सिस्टमच्या डेफिनेशन मध्ये पाहिलेलं आहे. कलेक्ट, स्टोअर, ऑर्गनाइज अँड डिस्ट्रीब्यूट डाटा. डाटा कलेक्ट करणं, तो स्टोअर करणं, ऑर्गनाइज करणं आणि डिस्ट्रीब्यूट करणं हे इन्फॉर्मेशन सिस्टमचा रोल आहे. Then throughout the organization, in fact, might say that one of the roles of information system is to take data and turn into information. आणखी एक रोल काय आहे, जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेला आहे इन्फॉर्मेशनच्या डेफिनेशन मध्ये. डाटा कलेक्ट करणं आणि त्या डाटावरती प्रोसेस करून त्याची इन्फॉर्मेशन मध्ये त्याला कन्वर्ट करणं, अँड देन ट्रान्सफर दॅट इंटू ऑर्गनायझेशन. आणि त्या इन्फॉर्मेशनला त्या डाटाचं कन्व्हर्जन आपण इन्फॉर्मेशन करतो आणि त्या इन्फॉर्मेशनचं कन्व्हर्जन आपण ऑर्गनायझेशनल नॉलेज मध्ये करणार आहोत. आणि हे सगळं करण्यासाठी कोण हेल्प करतं? तर इन्फॉर्मेशन सिस्टम. As technology has developed, this role has evolved into backbone of the organization. आणि आज टेक्नॉलॉजीच्या यूज मध्ये किंवा टेक्नॉलॉजीचा जसं जसं यूज वाढतोय, त्या पद्धतीने हा जो इन्फॉर्मेशन सिस्टमचा जो रोल आहे, तो एखाद्या ऑर्गनायझेशनचा बॅकबोन म्हणून काम करतोय. बॅकबोन मीन्स काय, की ज्याच्यावरती तुमची इंडस्ट्री उभी आहे किंवा तुमचं ऑर्गनायझेशन उभं आहे. सो ऑर्गनायझेशनला चा जो मोठा रोल प्ले जो आहे, तो रोल कोण प्ले करतंय? तर ही इन्फॉर्मेशन सिस्टम. आता आपण बघूयात कम्प्युटर्सचा जन्म कुठून झाला किंवा कम्प्युटरमध्ये चेंजेस कसे होत गेले. सो सुरुवातीला जो होता तो कम्प्युटर होता द मेन फ्रेम इरा. From the late 1950s through the 1960s, computer were seen as a way to more efficiently do calculations. सुरुवातीचा कम्प्युटर कशासाठी यूज केला जायचा? तर फक्त कॅल्क्युलेशन करण्यासाठी. त्या कम्प्युटरचा यूज ऍज अ कॅल्क्युलेटर होत होता. द फर्स्ट बिझनेस कम्प्युटर वेअर रूम साइज मॉन्स्टर. पहिला जो कम्प्युटर होता जगातला, हा तुम्ही खूप ठिकाणी MSCIT वगैरे जर ज्यांनी केले त्यांनी शिकलेला आहे. जगातला पहिला कम्प्युटर जो होता तो एखाद्या रूम एवढा होता. त्याच्यामध्ये एखाद्या रेफ्रिजरेटरच्या साईजचे सिस्टम्स एक एक सिस्टम बसवलेले असायचे, आणि त्या कम्प्युटरचं काम काय होतं? फक्त कॅल्क्युलेशन्स करणं. सेव्हरल रेफ्रिजरेटर साईज machines in like together the sorry the primary work of this device was organize and store large volume of information that were tedious to manage by hand. Only large business universities, आणि हा कोण यूज करायचं? फक्त मोठमोठे बिझनेस, युनिव्हर्सिटीज अँड गव्हर्नमेंट एजन्सीज कुड अफोर्ड, कारण त्याची प्राइस खूपच जास्त होती. आज सगळ्यांना घेणं पॉसिबल नव्हतं. अँड दे डू क्रिओ ऑफ स्पेशलाइज पर्सन्स अँड स्पेशलाइज फॅसिलिटीज टू मेंटेन. आणि त्याच्यासाठी स्पेशलाइज माणसं त्यांना नेमावी लागत होती, कारण हा हँडल सुद्धा सगळ्यांना करता येत नव्हता. मेंटेन दिस डिव्हाइस डझन्स टू हंड्रेड्स ऑफ युजर्स ऍट अ टाइम. हा डिव्हाइस काय करायचा? तर एका टायमाला 100 लोकांना, 100 ते म्हणजे डझन्स ते 100 लोकांना तो काय करायचा? डाटा प्रोव्हाइड करायचा किंवा त्याची जो डाटा होता तो शेअर करत होता. टिपिकल फंक्शन्स इन्क्लूड सायंटिफिक कॅल्क्युलेशन अँड काउंटिंग. म्हणजे त्यावेळेस मी सांगितल्याप्रमाणे तो कम्प्युटर फक्त कॅल्क्युलेशन आणि काउंटिंगचं काम करायचा. त्याच्या व्यतिरिक्त त्याला बाकी काही काम नव्हतं.
then registered trademark of international business machines. In the late 1960s, the manufacturer resource planning (MRP) systems were introduced. This software running on a mainframe computer give companies the ability to manage the manufacture process, making it more efficient from tracking inventory to creating bills of material to schedule production. The MRP system and later the MRP2 systems gave more business reasons to want to integrate computing into their processes. IBM became the dominant mainframe company, nicknamed Big Blue. The company becomes synonymous with business computing, continuous improvement in software, and the availability of cheaper hardware eventually brought mainframe computers and their little sibling, the mini computer, into most large business. आणि तो जो मेनफ्रेम इराचा जो काळ होता तो गेल्याच्या नंतर 1916 नंतर कोणता काळ तर MRP मॅन्युफॅक्चरिंग रिसर्च प्लॅनिंग. याच्यामध्ये काय करायचं की मेनफ्रेम कम्प्युटर सारखे एक कम्प्युटर आले, मॅनेज द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, आणि ते कम्प्युटर काय करायचे तर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मॅनेज करण्याचं काम करायचं. इट इज मोर इफिशियंट. आणि हे काय होते मेनफ्रेम इरापेक्षा जास्त इफिशियंट होते. याच्यामुळे फायदा काय व्हायचा याचा, फ्रॉम ट्रॅकिंग इन्व्हेंटरी टू क्रिएटिंग बिल्स ऑफ मटेरियल. इन्व्हेंटरी ट्रॅक करण्यापासून त्यांचं बिल बनवण्यापर्यंत सगळं सर्व प्रोडक्शनचं शेड्युलिंग बनवण्याचं काम सगळं MRP बनवायचं. आणि मग MRP नंतर MRP2 आलं आणि त्याच्यानंतर मग, आणि याच्यामध्ये IBM बिकम द डॉमिनंट मेनफ्रेम कंपनी. आणि IBM न पहिला हा मेनफ्रेम कम्प्युटर बनवला, त्याचं नाव होतं बिग ब्लू. आणि हा कम्प्युटर मग ह्या कम्प्युटरमध्ये हळूहळू हळूहळू इम्प्रुव्हमेंट होत गेली. जिथे मोठमोठ्या चिप वापरले जायचे तिथे मायक्रो चिप यूज करायला लागले आणि मिनी कम्प्युटर्स हळूहळू जे डेव्हलपमेंट आहे ही कुठेतरी मिनी कम्प्युटर पर्यंत गेली. तर पीसी रिव्हॅल्युएशन, आता हा जो आपण पर्सनल कम्प्युटर म्हणतो पीसी, मग हा कधी चालू झाला तर इन 1975 द फर्स्ट मायक्रो कम्प्युटर वॉज announced to cover up popular mechanics. The Altair 8800, it's immediately, म्हणजे हा जो पहिला कम्प्युटर जो तयार झाला मायक्रो कम्प्युटर त्याचं नाव होतं Altair 8800. Its immediate popularity sparked the imagination of entrepreneurs everywhere, and there were quickly dozens of companies making this personal computer. आणि मग जसा हा मार्केटमध्ये आला तसा खूप साऱ्या कंपनीजनी मग आपला पर्सनल कम्प्युटर हा या पीसीचा यूज करायला सुरुवात केली. थ्रू ॲट फर्स्ट जस्ट अ निच प्रोडक्ट फॉर कम्प्युटर हॉबिसिस्ट, इम्प्रुव्हमेंट इज युजेबिलिटी अँड द अवेलेबिलिटी ऑफ प्रॅक्टिकल सॉफ्टवेअर लेड टू ग्रोविंग सेल्स. आणि मग नंतर जसं लोक याचा यूज करत गेले, हळूहळू लोकांना त्याची हॅबिट्स होत गेली, त्या पद्धतीने मग त्याचा सेल्स पण वाढत गेला. द मोस्ट प्रॉमिनंट ऑफ दिस early personal computer makers was little company known as Apple Computer, headed by Steve Jobs and Steve Wozniak, with the hugely successful Apple II. Not wanting to be left out of the evaluation, in 1981, IBM teaming with little company called Microsoft for their operating system software hardly pleased their own version of the personal computer simply called the PC. आता त्याच्यानंतर मग ऍपलने मार्केटमध्ये, IBM नंतर ऍपल मार्केटमध्ये आला. ऍपलने मग मार्केटमध्ये येऊन आपापले कम्प्युटर स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वॅगनिकने ऍपल खूप जोरात मार्केटमध्ये सेल सुरू केला ऍपलचा. त्याच्यानंतर ऍपल नंतर ऍपल II आला. आणि त्यानंतर मग IBM कंपनीने 1981 ला मायक्रोसॉफ्टची OS ऑपरेटिंग सिस्टम घेऊन एक नवीन पीसी मार्केटमध्ये आणला, त्याला पर्सनल कम्प्युटर, आणि तोच आज आपण सगळीकडे यूज करतोय. सो IBMचं या टेक्नॉलॉजीच्या दुनियेमध्ये IBMचं खूप मोठं योगदान आहे, किंवा IBM न खूप काही टेक्नॉलॉजीमध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघूयात client server. In the mid 90s, business began to see the needs to connect their computer together as way to collaborate and share resources. This networking architecture was referred to a client server because users would log into the local area network from their PC. The client by connecting the powerful computer called a server, which would then grant them right to different resource on the network.
आता एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर सपोज तुमचं खेडच्या बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये तुमचं अकाउंट आहे. ते आहे कुठे? खेड अकाउंटला. म्हणजे तुमचा डाटा कुठे सेव्ह पाहिजे होता? खेड अकाउंटच्या सिस्टम मध्ये किंवा तिथल्या पीसीज मध्ये. आज तुम्ही जर मुंबईमध्ये गेलात आणि तिथल्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये गेलात आणि तिथे म्हटलात की मला माझ्या अकाउंट मधून पैसे काढायचे, तर तुम्ही काढू शकताय की नाही? ते काढू शकताय. मग त्या लोकांना कसं माहिती पडतं की तुमच्या अकाउंट मध्ये एक्झॅक्ट पैसे किती आहेत? कारण हे सर्व बँक ऑफ महाराष्ट्राचे जेवढे पण ब्रँचेस असतील ते कुठेतरी एका सर्व्हरशी कनेक्टेड आहे. आणि तो सर्व्हर काय करतो की यांची एकमेकांची जी इन्फॉर्मेशन आहे ती एकमेकांना मेन सर्व्हर मधून ही माहिती सगळीकडे पुरवली जाते. मग हा जो मेन सर्व्हर आहे तो ज्या ज्या पीसीसला ही जी इन्फॉर्मेशन पोहोचवतो त्या सर्व पीसीना म्हटलं जातं क्लायंट सर्व्हर. आलं लक्षात? सो या क्लायंट सर्व्हर थ्रू आज बऱ्याचशा बिझनेस मॅनेज केले जातात. आज एखादी युएस मधली कंपनी आज इंडियामध्ये त्यांचा जो प्रोडक्ट आहे त्याची सगळी इन्फॉर्मेशन युएस मध्ये ठेवते. हे कशा थ्रू ठेवते? तर ह्याच क्लायंट सर्व्हर या बेसमध्ये. सो इथे आपण आजचा फर्स्ट लेक्चर स्टॉप करूयात. याच्यामध्ये कोणाला काही क्वेरीज असतील तर प्लीज विचारा.